नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आज आपला ब्लॉग खूप स्पेशल आहे, कारण आज आपण निघालो आहोत पुण्यातून थेट अक्कलकोटकडे, तेही पहाटे 3 वाजता आणि ते पण आपल्या बाईकवर. हो, अगदी बरोबर ऐकलं, सकाळी 3 वाजता. सध्या तुम्ही बघू शकता बाहेर अजूनही अंधार आहे, शहर झोपलेलं आहे आणि रस्ते रिकामे आहेत. आणि या शांततेत राईड सुरू करण्याचा अनुभव काही वेगळाच असतो. आजचा रूट आहे घरातून निघून थेऊर, मग इंदापूर, सोलापूर आणि शेवटी अक्कलकोट. साधारण 280 ते 300 किलोमीटरचा हा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. तर चला इंजिन स्टार्ट करूया आणि सुरू करूया आजचा आपला हा ब्लॉग. आत्ता आपण आहे थेऊर गावामध्ये आणि थेऊर गावात तर माहिती तुम्हाला काय, आपले चिंतामणी गणपती बाप्पा त्यांचा एक लांबून आशीर्वाद घेऊ शिखर, जे कलश मंदिर कलशचा. आणि आपण आपल्या इकडून आतमध्ये मंदिर पार्किंग दिसत नाही. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आणि अशा पद्धतीने झाली आपल्या श्री स्वामी समर्थ दर्शन अक्कलकोट या दर्शनची सुरुवात. छानशा अशा गणपती बाप्पाच्या गावातून आपण दर्शन एक वरच्यावर घेतलं, कारण की इथं आपल्या अष्टविनायक राईड कंप्लीट केलेली आहे आणि आता आपल्याला लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्याच्यामुळे थांबलो नाही आपण इथे. आणि आता मंदिर बंद पण असतात. आता वाजलेत 3:30, आम्ही निघालो 3 वाजता. तर आता आपल्याला इथून 4 किलोमीटरहून एक टर्न घ्यायचा आहे लेफ्ट साईडला, जो की सोलापूर हायवेला कनेक्ट होतो. आणि इथून डायरेक्ट सोलापूर हायवे स्ट्रेट 250 किलोमीटर नॉन स्टॉप बाय. आणि हा आपल्याला लागलेला पहिला टोल नाका पुणे सोलापूर हायवेवरचा. नियर अबाउट उरुळी कांचनपासून 10 किलोमीटर पुढे आई टोल नाका पुढे आहे बाई. टोल रोड सुरू झाला म्हणते तिथे. अच्छा, सॉरी नो, माय मिस्टेक. इट वॉज नॉट अ टोल नाका, इट वॉज टोल नाका रोड स्टार्ट. ओके, बाय बाय. येस, आत्ता आलाय पहिला टोल नाका. मुंबई सोलापूर हायवे वाया पुणे. आता आपण निघालो आहे अक्कलकोटच्या दिशेने. अक्कलकोट इथून राहिलं आहे होय. व्हॉट इज दिस मॅन, 239 किलोमीटर अँड वी हॅव कवर्ड अबाउट 71 किलोमीटर्स ब्रो. लेट्स गो. रोड चांगला होता, मध्ये मध्ये पॅचेस भरलेले आहेत, त्याच्यामुळे बंप मारते गाडी. ठीक आहे. अँड टोल नाका जाम आहे भाई. वाय आय डोंट नो, बट टोल नाका इज जॅम ब्रो. दुचाकी वाहन मार्ग माहिती आहे मला दादा, थँक्यू. पण काय एवढं जाम आहे? आपल्याला तर काही फास्टॅगची गरज नाही, काय नाही. आपण अरे कुठं चाललंय? इकडं गाड्या लावायची, निघायची जागा आहे भाई. आई शपथ, बस बंद पडली. जिथून टू व्हीलरला आउट आहे तिथं हा भाऊ गाडी पार्क करतोय, मग टू व्हीलरवाले निघणार कुठून रे? फुल जाम आहे. ऑब्जेक्ट ऑन रोड नियर बाय. व्हॉट इज दिस? हा ऑब्जेक्ट, ओके. बट तो ऑब्जेक्ट गेला, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे इकडं. निस्ता हॉर्न. ॲम्ब्युलन्स क्या हुई? बंद पडले वाटतं गाडी. आयुष्याप्रमाणे आयुष्यासारख्या मोठ्या जर्नीमध्ये घेतले जाणारे छोटे छोटे ब्रेक, जसे की ही राईड, त्याचप्रमाणे अशा मोठ्या राईडमध्ये छोटे छोटे ब्रेक्स घ्यावे लागतात. त्यासाठी आपण सगळ्यात पहिला घेतोय आपला कॉफी ब्रेक. टी ब्रेकसाठी थांबलो होतो इथं. कॉफी ब्रेकसाठी कॉफी घेतली. गाडी आता डिस्टन्स राहिले 183 किलोमीटर्स, 183. आणि आपण कवर केले 3 वाजता निघालो होतो आणि वाजलेत आत्ता 5 वाजता आपण इथं थांबलेलो. डिस्टन्स कवर केले 125 किलोमीटर, ॲव्हरेज 60. हां, नाही येणार आता, नाही कंटाळा येणार. सो नाही होणार स्लो. सो इथून पुढं आता. आणि रोड बिझी आहे रे, खूप बिझी रोड आहे भाई. 3-4च्या हिशोबाने एवढा बिझी नाही रोड पाहिजे. मी इमॅजिन करतोय की भाई संध्याकाळी जेव्हा रिटर्न होऊ आपण, तो ट्रॅफिक असणार इथं.
कशाला हॉर्न मारते याला त्याला. चल बाई बस. डिस्क पॅड तापला मागचा आपला माहिती आहे. मॉर्निंग असल्यामुळे आपण नॉनस्टॉप किलोमीटर्स मारतोय. डेस्टिनेशन टाईम 9 दाखवते बरोबर. चला भावनो, गणपती बाप्पा मोरया. हायवेवर राईड करताना मला एक गोष्ट नेहमी वाटते. रस्ता म्हणजे आयुष्यासारखाच असतो. कधी सरळ, कधी वळणदार, कधी खड्डे आणि कधी स्मूथ. पण आपण चालत राहिलो की शेवटी डेस्टिनेशन येतच. रायडिंगने मला खूप काही शिकवलं. सबुरी, फोकस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं. टोल नाका 1 किलोमीटर भर जाम आहे. ट्रॅफिक, डायरेक्ट रोड. काय लॉजिक नाही कळत आहे मला. एवढं जर ट्रॅफिक आहे, टोल नाक्यावाल्यांनी डायरेक्ट सोडल्या पाहिजेत गाड्या. एकतर टोल बंद करायला लावलेत साहेबांनी. आणि ठीक आहे चला तुम्ही चालू ठेवलाय, पण एवढी गर्दी होती तर गाड्या सोडा की राव. भाई टोल नाका अजून अर्धा किलोमीटर लांब आहे आणि ट्रॅफिक बघा. आई शपथ रे, हे टोल नाक्यामुळं एवढं ट्रॅफिक झालं आहे. मागं अजून जवळजवळ 2 किलोमीटर ट्रॅफिक आहे माहिती आहे. 2.5 ते 3 किलोमीटर ट्रॅफिक जाम झालं आहे टोल नाक्यामुळं. त्यांनी सोडायला पाहिजेत ना गाड्या. लोक किती वेळा थांबणार इथं. आणि त्यात टाईम झाला आहे किती माहिती आहे का? 6, पावणे 6 झालेत. सकाळच्या पावणे 6ला एवढं गर्दी, एवढी ट्रॅफिक ब्रो. अरे भाई अजून टोल नाका आलाच नाही रे. एवढं ट्रॅफिक आहे दाद्या. बाईकच्या लेन तरी मोकळ्या ठेवा राव. बाईकला तरी जाऊ दे, तुम्ही कारवाले खेळत बसा ताजभर. आम्हाला जाऊ दे. त्यात हे ट्रकवाल्यांनी भाई इथं पार्किंग करून ठेवलंय. काय बंद करून ठेवलंय काय लेन, दुचाकी लेन. मग जायचं कुठून? दुचाकी लेन तर दिलंय तिथं. चलो आत तिच्या. आहे मोकळे मोकळे मोकळे. मला वाटलं टोल सोडून पण ट्रॅफिक. बघा भावानं, टोल म्हणजे किती वेस्ट ऑफ टाईम आहे. ह्या लोकांना एवढं जर ट्रॅफिक हँडल होत नाही तर सरळच नियम आहे की सोडून द्यायचं असते. पण नाही जाऊ दे. आपल्याला लागलेला हा दुसरा टोल होता. अरे भाई चल की एक साईडला. इकडं सिग्नल दिलाय तिथंच खेळत वाचलाय. होय ना बाजूला येड्या फोकणीच्या. हा आपल्याला लागलेला तिसरा टोल नाका. आणि या तिन्ही टोल नाक्यात आपण एकही रुपया भरलेला नाही आहे. कारण की आपली गाडी नाही भाई. नाही विषय आहे का आपल्याकडून, आपल्या बाईक्सकडून कोण पैसे घेईल काय? टोल बिल है आपल्याला काय रोड लागतो काय चालवायला? रोड नसलं तरी आपण रस्त्याच्या खालून चालवतो गाडी. त्याच्यामुळं बाईक्सला आपले टोल नसतो. हे बघा टोल द्यायचा तरी का? आम्ही कोपऱ्यात एवढीशी जागा ठेवली आम्हाला जायला. हा आम्ही का टोल म्हणून द्यायचा भाई? नाही देणार आम्ही टोल. जा लेट्स गो ब्रो. आता इथून राहिले 120 किलोमीटर आपला अक्कलकोट. आपले डिस्टन्स ट्रॅव्हल झाले 187.8 किलोमीटर्स. 188 किलोमीटर झाले जवळजवळ. वाजलेत सकाळचे 6. निघालो होतो आपण 3 वाजता. 3 आणि हे 3 तास झालेत जवळजवळ. 3 ते 4, 4 ते 5, 5 ते 6, 3 तास झालेत. ह्या 3 तासामध्ये आपण केलं 188 म्हणजे जवळजवळ 190 किलोमीटर कवर. म्हणजे 6 6 2 12 6 18 म्हणजे 60च्या ॲव्हरेजने आपण पर आवरला डिस्टन्स कवर केलं आहे. आणि ते 60च्या
ॲव्हरेज येण्यासाठी भाई लिटरली 100+ गाडी होती आपली. फक्त सिटीमध्ये 60+ होती, 60-70 होती. त्याच्यानंतर जिथून हायवे लागला आहे तिथून 100+च आहे. 100 नाही पण 80+ आहे, 80-90+. तेव्हा कुठं जाऊन ते 60चा ॲव्हरेज निघतं आपलं डिस्टन्स ट्रॅव्हल ॲक्च्युअल. सो एवढा डिफरन्स तर आहे भाई. लेट्स गो. आता अंधार आहे त्याच्यामुळे मी जास्त काही शूट करत नाही, कारण की ना मला काय दिसत आहे ना तुम्हाला काय दिसणार आहे. त्याच्यामुळे उजेड पडल्यावर बोलू, आपण भेटू. रात्रीची राईड करण्याची मजा वेगळीच असते. ट्रॅफिक नसते, हॉर्न नसतात, सिग्नलवर थांबावे लागत नाही. फक्त रस्ता, बाईक आणि आपण. थंडीची हवा हेल्मेटमध्ये येते आणि अंगावर काटा आणते, पण त्याच वेळी एकदम फ्रेश फील होतं. खरं सांगायचं म्हटलं तर अशी राईड म्हणजे जणू काही मेडिटेशन केल्यासारखेच. आता वाजलेत 6:40 आणि आपण सोलापूरपासून जस्ट 25 किलोमीटर, 83 आणि 50 वाजा म्हणजे किती झाले, 33 किलोमीटर मागं आहे अजून सोलापूरपासून. मग आपण आता सोलापूरमध्ये पोचलो आहे. 1 का 2 किलोमीटर राहिलं आहे काहीतरी ते. आणि इथून पुढं अक्कलकोट मंदिर 50 किलोमीटर आहे. इथं आपण थोडं ब्रेकफास्ट करू. भूक लागली आता, असं भूक लागल्यासारखं झालं प्रॉपर. हाय थंडी आहे. हा फायदा असतो रे सकाळ सकाळ ट्रॅव्हल केल्याचा. गाडी वातावरण कसं थंड असतं आणि गाडी मग पळवू शकतो आपण, ओव्हर हीट होत नाही. ब्रेक म्हणजे ब्रेक पॅड, डिस्क, त्याच्यानंतर इंजिन, टायर्स मॉर्निंग कंडिशनला. हेच जर आपण दुपारचं असतं ना निघालेलो तर एवढं पटकन नसतं आलो फास्टमध्ये. हा फायदा आहे. तर आपण सोलापूरमध्ये थांबणार होतो नाश्त्याला, पण तो कंप्लीट असा रिंग रोड आहे ना, मग खाली उतरता आलं नाही, म्हणजे लक्ष नाही गेलं नाही. चालू असे कोणते हॉटेल दिसत पण नव्हते. मग आता डायरेक्ट अक्कलकोटच्या दिशेने निघालो आहे. इथून राहिलं आहे ते 1.5 तासाचं डिस्टन्स आहे, म्हणजे 36 किलोमीटर. सो लेट्स गो. महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट 29 किलोमीटर लेफ्ट टर्न घ्यायचं आहे, पण कुठून रे? आगे से लेफ्ट टर्न, लेट्स गो. मगर टर्न ही नहीं आ रहा है ब्रो. भाई टर्न इकडून घ्यायचं आहे, बोर्ड तिकडं लावला आहे. कन्फ्युजन है. इधर से लेफ्ट टर्न, पुढूनच मे बी. इथं पण, अरे तिथं पण बोर्ड होता लेफ्ट टर्नचा, काय कळतच नाही. जाते आपला मॅप. ना 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 जीवाचा प्राण समर्थ, भिवू नको हे पाठी. श्री स्वामी समर्थ, सोबतीला नाही कुणी. आईची कटकट. आता इलेक्शनचं आहे ना, इकडून बंद आहे, तिकडून रॉंग साईडने जायला लागल. चलो इलेक्शनमुळं. हां पुढून जाऊ ना रॉंग साईडने. हां आज इलेक्शन आहे, सो त्या कारणास्तव तिथला एरिया बंद केलेला आहे इन आणि आऊट गाड्यांसाठी. बट मला समजत नाही बंद का केला. बट आपण आपली आयडिया लावून. हाय काय वाजते ते मागं गेलं, पण आलो आपला. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये खरं स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हॉटेल भेटलं बाई रस्त्यात, थांबून घेतलं. हा झटकतं, थांबतो, मला अवतार दाखवतो काय मॅटर झालंय. सगळे आहेत ना किडे किडे. एक मिनटं, थंड. किडे दिसतो का? किडे काचव बिचव सगळे किडे आहेत, किडे. सो ब्रेकफास्ट करून निघालो आपण इथून. डोसा घेतला तर मसाला डोसा एकदम खतरनाक भाई. ती भाजी कधीची 2 दिवसाची होती वाटतं, ते सांबार 4-5 दिवसाचं होतं. असं तर चला, समथिंग इज बेटर दॅन नथिंग ब्रो. लेट्स गो बॅक टू पवेलियन. 29 किलोमीटर्स लेफ्ट. लेट्स गो. सूर्य देवता. खूप गर्दी झाली असणार आहे, कारण की आता इथे एवढ्या इतक्या गाड्या गेल्यात. अजून एक टोल नाका. अजून एक टोल नाका, 5वा. 8:45, 4×2 8. 800 रुपये गेले टोलमध्ये येऊन जाऊन. नाही म्हणलं तरी आईला बाईक लेन कुठे आहे. आणि मित्रांनो, शेवटी आपण पोहोचलो आहोत अक्कलकोटमध्ये. सकाळचे 7:15 वाजलेत आणि जवळपास आपण 280 ते 300 किलोमीटरची राईड पूर्ण केलेली आहे. इतक्या लांब प्रवासानंतर थकवा वाटेल असं वाटतं, पण उलट फ्रेश वाटते, कारण राईड थकवत नाही, ती एनर्जी देते. बाईक पार्क केली आणि आता थोडं अक्कलकोट एक्सप्लोर करतोय. इथलं वातावरण खूप शांत आहे, लोक साधे आहेत आणि एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी जाणवते. सो काही लोक आपण आहे अक्कलकोटला. कन्फ्युजन लय झालं. गाडी लावली तिकडे त्या साईडला आणि इकडून एंट्री आहे. इकडून एंट्रीच्या साईडने जायचं. काही ठिकाणं अशी असतात जिथे गेल्यावर मन आपोआप शांत होतं. अक्कलकोट तसं एक ठिकाण आहे. राईड करून इथे पोहोचल्यानंतर असं वाटतं की जणू ट्रिपचं आवडच मिळालं. तर मित्रांनो, ही होती आपली पुणे ते अक्कलकोट पहाटेची राईड. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा पुढची राईड कुठे करायची. तोपर्यंत राईड सेफ, विअर हेल्मेट आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.